नमो चिन्मय गणाधीश विघ्नहर अहर्निश विघ्नहर अहर्निश विघ्नहर अहर्निश नमो चिन्मय गणाधीश नमो चिन्मय गणाधीश नमो चिन्मय गणाधीश सिद्धी बुद्धीचा तो दाता सिद्धी बुद्धीचा तो दाता सिद्धी बुद्धीचा तो दाता सुख करता दुःख हरता सुख करता दुःख हरता नमो चिन्मय गणाधीश नमो चिन्मय गणाधीश नमो चिन्मय गणाधीश देवी वंदू सरस्वती देवी वंदू सरस्वती देवी वंदू सरस्वती माता शारदा भारती माता शारदा भारती माता शारदा भारती देवो आम्हा शुद्धमती देवो आम्हा शुद्धमती देवो आम्हा शुद्धमती वाणी लिखाणादी स्फूर्ती वाणी लिखाणादी स्फूर्ती वाणी लिखाणाते स्फूर्ती नमो चिन्मय गणाधीश नमो चिन्मय गणाधीश आता वंदू देवाधिदेव आता वंदू देवाधिदेव आता वंदू देवाधिदेव आता वंदू देवाधिदेव चिन्मयात्मा गुरुदेव चिन्मयात्मा गुरुदेव चिन्मयात्मा गुरुदेव तोची कृपेचा सागर तोची कृपेचा सागर तोची कृपेचा सागर चिदाकाश दत्त ओंकार चिदाकाश दत्त ओंकार चिदाकाश दत्त ओंकार चिदाकाश दत्त ओंकार नमो चिन्मय गणाधीश नमो चिन्मय गणाधीश विघ्नहर अहर्निश विघ्नहर अहर्निश विघ्नहर अहर्निश नमो चिन्मय गणाधीश नमो चिन्मय गणाधीश नमो चिन्मय गणाधीश सद्गुरुनाथ महाराज की जय।
श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य शासे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। आणि आता बघा आजपासून आपण या 8व्या दशकाला सुरुवात करत आहोत। गणेश वंदनेने आपण सुरुवात केली आणि ह्या आधी रामदास स्वामींनी ज्ञानदशक म्हटलंय, पण काही दासबोधांच्या प्रतीमध्ये ह्याला मायोद्भव ज्ञानदशक असंही म्हणतात आणि तेही कसं संयुक्तिक आहे ते आपण बघू। आणि ह्याचा बघा देहांत झाल्यावर साहजिकच देवदर्शनाचा पहिला समास आहे या 8व्या दशकात आणि याच्यामध्ये शुद्ध ज्ञान सांगितलं आहे, ज्ञानदशक। याच्या आधी रामदास स्वामींनी याचा आपला 2दा रेफरन्स दिला आहे बरं का। आपण बघा 4थ्या दशकामध्ये नवविधा भक्तीमध्ये सगळ्या भक्ती सांगितल्या, मग आत्मनिवेदन भक्ती सांगितल्यावरती आपण 4 प्रकारच्या मुक्ती बघितल्या आणि मग त्यातली जी अत्यंत सूक्ष्म किंवा सर्व व्यापक ऑल इन्क्लुसिव्ह अशी जी मुक्ती आहे ती ब्रह्मरूप होण्यामध्ये आहे। सायोज्य मुक्ती म्हणजे माझं आणि ब्रह्माचं मी जसा थेंब सागरामध्ये मिळाला, एकरूप झाला ब्रह्मामध्ये, काही आता वेगळं अस्तित्व राहिलं नाही, तर त्या उद्देशाने रामदास स्वामींनी तेव्हा तिथे म्हटलं होतं, मुळी ब्रह्म निराकार तेथे स्फूर्तिरूप अहंकार। ब्रह्म निराकार आहे खरं, पण त्याच्यामध्ये स्फुरण आहे, अहंकार रूप स्फुरण आहे, पण म्हणले तो हा पंचभूतात्मक विचार आहे आणि म्हणून त्यांनी तो विषय तिथे जास्ती वाढवला नाही, ते म्हणले हा ज्ञानदशकी बोलिला असं तेव्हा त्यांनी तिथे सांगितलं। आणि मग 5व्या दशकामध्ये आपण ज्याला या 5वा दशक मंत्रांचा आहे, तर ह्याला आपण टेक होम मेसेजेस असं म्हटलं त्यावेळेस। त्याच्यामध्ये गुरुची लक्षणं सांगितली, शिष्याची, आणि मग सिद्ध लक्षणं सांगताना की इंडिकेट केलं की सिद्ध कोण म्हणजे सिद्ध, किंवा मी सिद्ध झालो किंवा सिद्ध व्हायचं म्हणजे काय व्हायचं हे सांगताना रामदास स्वामी म्हणले की अरे तुला कसं सांगू, की मी काल स्वामीजी म्हणले बघा शनिवारी की आपण कशाची ओळख करून देतो, पण जर तुम्ही सांगितलं की नाम रूप गुण, तसं नाव रूप त्याचे प्रॉपर्टीज नाही सांगितली तर आपल्याला कळेल का कुठली वस्तू। तर म्हणलं इथं हे जे ब्रह्म आहे त्याला हे काहीच नाही। लक्षणे म्हणजे केवळ गुण, लक्षण आपण म्हणतो हा मनुष्य, तो तिथे उंच मनुष्य आहे, जाडा मनुष्य आहे, काळा मनुष्य आहे, वृद्ध आहे, तरुण आहे, हे सगळे गुण आहेत की नाही व्यक्तीचे। पण म्हणले ही जी वस्तू म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म, ही वस्तू ठाईची निर्गुण, ते जे सिद्धांत लक्षण वस्तुरूप, म्हणजे हे सिद्ध स्वामी किंवा साधकही सिद्ध होईल तेव्हा तो खऱ्या अर्थाने त्याची आयडेंटिटी निर्गुण व्हायला पाहिजे। पण म्हणले हा विषय मी आता इथे वाढवत नाही जास्ती, तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणून वक्तृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती। त्यावेळेस हे 2 विषय आटोपते घेतले, त्यामुळे नुसतं इंडिकेट केलं की हे ऑल इन्क्लुसिव्ह सर्वसमावेशक मुक्ती जी आहे ते मुक्ती, ती ब्रह्मरूप आहे, हे मुक्तीच्या दृष्टिकोनातनं सांगितलं। आणि सिद्धाच्या लक्षणातनं सांगितलं की हा काय म्हणायचं, गुण जाती क्रिया नाम रूप ह्या संदर्भात आपल्याला सिद्ध लक्षणं सांगता येत नाही। मग आता आपण असं करू की असे हे एक एक काय म्हणायचं
की अरे काय झालं नाही, सॉरी हा. हे एक एक दशकाचे रेफरन्स बघण्यापेक्षा आपण असं करू, आपण असे एक काय म्हणायचं, रॅपिड एक पटकन रिव्हिजन घ्यायची का. आतापर्यंतचे दशक झाले म्हणजे काय होईल, 7 दशकांची 7 मिनिटात आपण पटकन उजळणी घेऊ. त्यांनी आपल्याला हा 8वा दशक आता ज्ञान दशक सुरू होत आहे, त्याचे आपल्याला रेफरन्स लागेल. हा, तर आता बघा आपण त्याचा रेफरन्स बघूया की की हा, हे तर आपण झालं बघून. तर आता पहिला दशक कुठला होता, स्तवनाचा. आणि दुसरा सांगितला मूर्ख लक्षणाचा. तिसरा सांगितला स्वगुण परीक्षा, नवविधा भक्ती, मंत्रांचा दशक, आणि 6वा देवशोधन, आणि 14 ब्रह्म. ते हे जे 7 दशक आपण बघितले ना, त्याची एक एक मिनिटामध्ये आपण पटकन रिव्हिजन करू. मग हा पहिल्या दशकामध्ये एक मिनिटात त्याचं काय म्हणायचं, टॅग लाईन म्हणायची, तर ह्या ग्रंथात काय आहे आणि मग ते मला ते पाहिजे का, असा प्रश्न आला. त्या उद्देशाने तेव्हा ते कसं म्हणले त्यांनी, बघा हा इतका प्रॅक्टिकल ग्रंथ आहे दासबोध. त्यांनी सुरुवातीला नमन सुद्धा गणेशाला वंदना करायच्या आधी म्हणले, श्रोते विचारतील हा ग्रंथ काय आहे, इथं काय प्राप्त आहे ते मी आधी सांगून देतो. त्यांनी मुळीच वेळ खर्च केला नाही. म्हणजे ग्रंथाचं नाव दासबोध आहे, हा संवादात्मक आहे. मग संवाद असला की कसं आपण प्रश्न पण विचारू शकतो गुरुंना. आता या दशकामध्ये पुष्कळ प्रश्न विचारलेत शिष्यांनी. आणि इथे भक्ती मार्ग सांगितला आहे. आणखी काय सांगितलंय, नवविधा भक्ती आणि ज्ञान सांगितलंय, आणि मुख्य म्हणजे वैराग्याचं लक्षण सांगितलंय. आज वैराग्याचं लक्षण आपण पुढच्या दशकामध्ये आणखी बघणार आहोत. आणि बहुधा अध्यात्म निरूपण म्हणजे अद्वैत वेदांताचं ज्ञान इथे सांगितलंय. आणि म्हणणं काय आहे या ग्रंथाचं, भक्तीचेन योगे देव निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मला देवाची प्राप्ती निश्चित होईल आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय आणि आत्मस्थितीचा निश्चय तुमचा अगदी पक्का होईल. आता बघा इथे निश्चय शब्द किती वेळा आले. म्हणजे असं पण असेल तसं पण असेल असं मुळीच नाही, अगदी रोख ठोक सांगितलेलं आहे. आणि तसं आपण आपले पण विचार जर रामदास स्वामींची अलाइन झाले तर मग आपलेही सगळे संशय जातील. बर, मग दुसऱ्या दशकात काय सांगितलं, दुसरा दशक होता मूर्ख लक्षणांचा. हा मूर्ख लक्षणाचा समास दशक कसा काय, तर हे आत्मपरीक्षण पर आहे की मी कसा आहे आणि कसा पाहिजे. ही या दशकाची थीम आहे की मी कसा आहे. मग त्यांनी कसं सांगितलं, मूर्ख कोणाला म्हणतात, ते जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे. बघा म्हणजे व्यवहारामध्ये यशस्वी आहेत, कीर्तिमान आहेत, पण त्यांना जर भगवंताची ओढ नसेल किंवा आत्मज्ञान नसेल, त्यांना रामदास स्वामी अज्ञानी म्हणताय. आणि मग आपण बघायचं की मी ह्याच्यात पडत नाहीये ना या कुठल्या लक्षणांमध्ये. आणि मग एक साधकाच्या दृष्टीने, कारण गेल्या दशक शेवट केला तेव्हा आपण काय बघितलं होतं की माझी प्रायमरी आयडेंटिटी साधक ही बनली पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून मी हे टॅगलाईन आणि सारांश प्रत्येक दशकाचे आपण बघूया. तर मग मूर्ख कोण, तर म्हणले सांडूनिया जगदीशा. देवाचा भरोसा नाही वाटत पण माणसाचा वाटतो, आणि त्यांनी कधीतरी जीवन सार्थक होईल का. सार्थके विण वेची वयसा तो एक मूर्ख. आणि बघा आपली सगळी धडपड सार्थक होण्याकडे असते की नाही, सार्थक व्हायला पाहिजे असतं. तेच जर झालं नाही तर काय फायदा. आणि म्हणले नरदेही आलिया एक, काही करावे सार्थक, जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो.
हे म्हणजे कसं म्हणतायत ते, सार्थक कधी होईल, माझ्या जीवनाला इथे आल्याचं धन्य कधी वाटेल. तर बघा, हे अंतर्मुख होण्याकडे आहे याचा विचार, की प्राण्यांना अंतर्मुख होता येत नाही बरं, फक्त मनुष्यालाच अंतर्मुख होता येत. तर मग ह्या उद्देशाने पुढे काय म्हणले, की हे कोणाला होता येईल, तर जो सत्वगुणी आहे ना, तो सत्वगुणे भगवदकी, रजोगुणे पुनरावृत्ती. रजोगुणे म्हणजे पुन्हा तेच 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 सगळं मोर ऑफ द सेम तो करत राहतो. म्हणे त्यांनी अंतर्मुख कसं होणार. आणि मग तमोगुण आपण गेल्या वेळी बघितलं होतं, की असे मनुष्य पुढच्या जन्मी नरकात जातील किंवा मनुष्य योनी मिळणार नाही त्यांना. तर ही लक्षणं, सत्वगुणाची लक्षणं माझ्या अंगी यावी आणि मी कसा पाहिजे ते माझ्या मनावर बिंबवावं, या दुसरा दशक. मग तिसरा स्वगुण परीक्षा, म्हणजे एक झाली माझ्या बिहेवियरची, आणि एक स्वगुणामध्ये हे पटलं पाहिजे की मानव जन्म ही एक दुर्मिळ संधी आहे. संबंध जीवांमध्ये फक्त मगाशी आपण बघितलं की फक्त मनुष्यालाच अंतर्मुख होता येतं, प्राण्यांना नाही. मग याच्यामध्ये आपण किती बघा, आपण फार जणू काही सगळ्यांचं एक बायोग्राफी सारखं बघितलं. जन्म दुःखाचं, स्वगुण परीक्षेचे 3 समास बघितले, मग 3 प्रकारची दुःख बघितली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मृत्यू निरूपण आणि त्यानंतर वैराग्य निरूपण बघितलं. ह्या मृत्यूवर विचार सुद्धा फक्त मानवच करू शकतो. मृत्यूचं कसं, इतकी सुंदर आणि सुंदर परिभाषा मृत्यूची. संसार म्हणजे सवेच स्वार, मी आपणच संसाराला कवटाळलंय. मग म्हणले नाही मरणास उदार, मरण कॅश मिळेल जर मी संसार जो संसरती सारखा बदलत आहे, म्हणजे सारखं मरण सुरूच आहे माझं. मापी लागले शरीर घडीने घडी, असं पुष्कळ मृत्यूचं पुष्कळ सांगितलंय. मृत्यून म्हणे हा भूपती, मृत्यून म्हणे हा जगपती, पुष्कळ पुष्कळ सांगितलं. तुम्ही म्हणाल हे असं सगळं इतकं दुःखदायक आहे, ते सगळं दुःखदायकच आहे, मग ते कसं कशाला विचार करायचा त्याच्यावर जास्ती. म्हणले नाही, असो ऐसे सकळही गेले. फक्त संतच छाती ठोकपणे सांगू शकतात की मला मृत्यूची भीती वाटत नाही. परंतु एकचे राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. आणि समर्थ आपल्याला ह्या त्यांच्या स्थितीकडे नेऊ इच्छित आहे. आणि त्यासाठी वैराग्य आल्याशिवाय वी विल नॉट बी एबल टू थिंक इन अ राईट वे. आणि त्या दृष्टीने ते म्हणतात, ज्यांनी या दृष्टीने असे अंतर्मुख झाले ते धन्य झाले, जे ही जोडले हरिनिधान, जणू काही माझा जन्म जन्मांतरीचा पुण्य फळाला. असं का म्हणले हो, तर बघा आपण समजा मगाशी बघितलं की माझं जीवन धन्य नाही झालं तर मी काहीच मिळवलं नाही की. आणि मग आता हरिभजनाला मी लागलो तर जीवन धन्य कसं काय झालं. तर मी रजोगुणातच राहिलो, मोर ऑफ द सेम. समजा माझेही मित्र यशस्वी आहे, सगळ्यांकडे पुष्कळ पैसे आहे, मग मी सांगितलं अरे मी दुःखी आहे, ते काय सांगतील मला. ते म्हणतील तुझ्याकडे 40 इंची टीव्ही तर सांगतील 50 इंची टीव्ही घे, एक मोटार असेल तर सांगतील मोठी मोटार घे, आणखीन काय समुद्र किनाऱ्यावर घर घे सांगतील, आणखी काय सांगतील. या सगळ्या पंचभूतातल्या त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे ते काय सांगणार. मग जेव्हा याला वैराग्याने पटतं की रामा विण जे जे आस म्हणजे जिथं सुखाची आशा लागते, चुकी जाणावी नैराश, माझे माझे सावकाश क्षीण चिवरे. एका ठिकाणी एक संत खूप छान सांगायचे की संसारामधली दुःख ही दुःखदायक आहेत हे एक वेळ पटतं, पण म्हणले संसारातली सुख सुद्धा तितकीच दुःखकारक आहेत हे पटणं जरा कठीण जातं. ते म्हणले कसं काय. ते म्हणायचंय तुम्हाला कुठे जायचंय, समजे म्हणा तुम्हाला कुठे महत्वासाठी स्टेशनला गाडी पकडायला जायचंय, तर म्हणले तुमची एखाद्या मित्राबरोबर भेट होऊन सुखदुःखाच्या गोष्टी खूप वर्षांनी भेटला, तुम्ही त्या मित्राबरोबर खूप बोललात आणि मग म्हणे गाडी चुकली, किंवा म्हणे कोणी शत्रू बरोबर कोणाबरोबर भांडण झालं आणि गाडी चुकली,
गाडी चुकण्यात काय फरक आहे? तसं संसारातल्या सुखामुळे भगवंताच्या अरे सगळं मजा मजा आहे, मग भगवंताकडे लक्ष गेलं नाही, किंवा दुःखामुळे तर काय दोन्ही म्हणून ते काय सांगायचे, दुःख दुःखदायक आहे हे एक वेळ पटतं, पण सुख सुद्धा तितकंच त्याच्यामध्ये मी अडकता नाही कामा, हे फक्त संतांकडे राहिलं तरच समजत, बाकी नाही समजत. ह्या दृष्टीनं ते म्हणतात की की रामाविण माझे, कारण का म्हणे माझे माझे सावकाश क्षीणची उरे. मग काय केलं पाहिजे? मग तो विचारतो की देवासे वास्तव्य कोठे, तो मज कैसे निभेटे, दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी. म्हणजे बघा, त्यांनी आता सुखासाठी दुःख तुटण्यासाठी त्यांनी आता तो बाकी कुठे जगाकडे तोंड नाही, त्याचं स्वामीकडे तोंड आहे. मग त्यावेळेस रामदास स्वामी त्याला वैराग्य निरूपणात उत्तर दिलं होतं की भगवत भजन करावे तेने तुझे समाधान होईल. मग बघा, हा दासबोध संवाद रूप आहे, त्याच्यावर तो ह्या ज्या ओव्या 4-5 ओव्या आहेत ना, ते इतक्या काय म्हणायचं अप्रतिम आहेत की दासबोधाचं महाद्वार आहे हे. तो पुन्हा प्रश्न विचारतो, कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. म्हणला ऐसा म्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले, कंठ सद्गदित गळाले अश्रुपात दुःखे. असं अनन्य होऊन अशी जर भावना आपल्या मनात आली आणि इतक्या तन्मयतेनं गुरुला वाटलं, तर बघा गुरुचा प्रतिसाद कसा आहे बघा. देखोन शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरु दाता, स्वानंद तुंबळेला आता, पुढील ये समासे. बघा, आपल्यावर गुरु प्रसन्न होण्यासारखा आनंद नाही. आता गुरु प्रसन्न झाल्यावरती काय होतं? गुरु प्रसन्न झाल्यावर आपल्याला कळतं की मी कसे प्रयत्न करू, याचं मार्गदर्शन डायरेक्ट आपल्याला लाभतं. ते 4थ्या दशकात सांगितलं, नवविधा भक्ती, आणि त्यातही मुख्य करून आत्मनिवेदन समर्पणाची भक्ती सांगितली. आणि मला असं वाटतं ह्या ज्ञान दशकाची प्रस्तावना रामदास स्वामींनी या इथे केलेली आहे. त्याच्या आपण डायरेक्ट आज आपण मॅपिंग पण त्या बघा, या तिन्ही सगळ्या नवविधा 9 वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी त्यांनी भक्ती केली, आणि शेवटी आत्मसमर्पण करण्यासाठी तो म्हणले, आई आपण नैवेद्य म्हणजे आपण अर्पण नैवेद्य दाखवतो देवाला, देवासी व्हावे आपण. तर रामदास स्वामी कसं म्हणतात, देवाला व्हायचं म्हणजे काय, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. आपण बरेच वेळा आपला प्रश्न पडतो की नाही, की शरण द्यायचं म्हणजे करायचं काय. तर रामदास स्वामी आपल्याला सांगतायत बघा, की म्हणायचं मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, वेगळं राहायचं, हे अवघेची जाणावे विलक्षण. आता बघा, हे एक संत खूप छान सांगायचे, म्हणायचं मी भक्त आहे असं म्हणायचं. म्हणजे छोटी मुलं असतात ना, ती म्हणतात हो बाबा, हो तुम्हीच द्याल तर मी सगळं होईल, बाबा तुम्ही मला खेळणी द्या, अमुक द्या. पण त्याच्या घरामध्ये त्याची खेळणी असतात ना, गोट्या वगैरे, तो म्हणतो ती माझी. मग ते तो वडिलांकडे आईकडे ठेवायला देत, तो माझं स्वतःकडे ठेवतो. तो वडिलांच्याच घरात राहत असतो, आई वडिलांच्या घरातच राहत असतो, पण त्या गोट्या खिशात ठेवून तो झोपतो. तर ते आई वडील प्रेमापोटी त्याला काही म्हणत नाही, पण म्हणले मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेच भजावे, हे म्हणे विलक्षण नाही का. म्हणून त्यांनी परिभाषा काय केली, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, जो देवापासून विभक्त नाही, आणि जो विभक्त आहे तो भक्त नाही. आणि हे विचारे विण काहीच नव्हे समाधान. आणि म्हणून विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हे बघा, हे तत्वविवरण जे रामदास स्वामी इथे सांगतायत ना, तेव्हा सांगतात विचारे विण काहीच नव्हे समाधान. हा जो तत्वविवरण म्हणजे जगाचाच, ईश्वराचं, ह्या तत्वांचं विवरण आता स्वामींनी ह्या दशकापासून सांगायला सुरुवात केली आहे. आणि म्हणले आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हा जो अंतर्यामी अंतर्मुख
व्हायची जी प्रोसेस आहे ती या ज्ञान दशकापासून सुरू होते. कशी? तर देव कोण तो ओळखावा. देव ओळखून मग त्याला आपलं निवेदन करता येईल की नाही, शरण जाता येईल. कोणाला शरण जायचं माहितीच नसेल तर कसं काय जाणार शरण? मग आता आणखी पुढे काय म्हणले? म्हणले या आता या दशकात आपण बघू की हा पंचमहाभूतांवरती जे 2 समास आहेत बरं का. ते तत्वे तत्व जेव्हा सरे तिथे आपण कैसा उरे हे सिद्ध करून दाखवणार आहे, आपल्याला पटवणार आहेत अनेक प्रकारे की आपण ही जी तत्व पंचमहाभूत जड, काल परवाविषयी एकाने विचारलं होतं बघा की जड कसं ओळखायचं. तर जे ससंवेद्य आहे, मला स्वतःची जाणीव आहे, तर मी चेतन आहे की नाही, मी जड नाहीये. पण मी ज्या खुर्चीवर बसलोय ती जड आहे. त्या खुर्चीला कल्पना नाही की या खुर्चीवर कोण बसलंय, तिला जाणीव नाहीये. मला जाणीव आहे की मी कुठे बसलो. तर हे तत्व जी सगळी जड आहेत जगातली. मग तेव्हा आपण कैचा पुरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. त्यामुळे तत्वरूप सकळ भासे. हे जर जगाकडे आपण बघितलं ते सगळं तत्वरूप आहे आणि विवेकाने हे कळतं. आणि प्रकृती निरासे आत्मा आपण असे, प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा, म्हणजे आत्मा आहे मी नाही. आणि हा पुढची जी ओवी आहे ना, हे आहे की तत्वे तत्व जेव्हा सरे तत्व सकळ भासे, याचा पूर्ण विस्तार या दशकामध्ये आपण बघणार आहोत. आणि विवेक कसा करायचा किंवा कसं बघायचं या जगाकडे, की आपण नाही म्हणजे काय, आपण आत्मरूप आहोत म्हणजे काय, ते रामदास स्वामी सांगणार आहेत. पण त्यावेळेस त्यांनी एक थोडी काय म्हणतात सटायरिकल विनोदी पण एक प्रश्न विचारला होता. ते म्हणले एक खरं म्हणजे म्हणे काय माहितीये का, एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार. एक परमेश्वर आहे आणि जगत आहे, इथं त्याला ते ब्रह्म आणि जगत म्हणणार. तिसरा आपण कैसा चोरू आणला मध्ये, तुला म्हणे तू तू कुठे आला मध्ये, एक देव आहे आणि जगत आहे. याचा अर्थ सांगणार की या ओबीमध्ये अलीकडल्या ओबीत सांगितल्याप्रमाणे तू आत्मा आहे, आपण नाही. म्हणजे मी, माझा अहंकार नाही, मी प्रकृती निराश झाली की मी आत्मरूपाने उरतो. तर ही ओबी 11वी ओबी आपण आज पुन्हा एकदा बघणार आहोत. मग आता याच्यानंतर 5, 6, 7 हे जे दशक आहे ते मंत्रांचा, आणि 6वा दशक देवशोधन, आणि 7वा 14 ब्रह्म. ह्याचा आपण त्यावेळेस म्हटलं होतं की हा साधनेचा पाया आहे. टेक होम मेसेजेस. देवशोधन ही इमारत आहे किंवा बुद्धी आणि श्रद्धा यांचा मधुर संगम आहे. आणि 14 ब्रह्म हा कळस, म्हणजे हे आपलं ध्येय आहे, परब्रह्माचं स्वरूप आणि साधना कळण्यासाठी हे बघितलं. आता चला, आता 8वा दशक, आता मायोद्भव किंवा ज्ञान दशक सुरू करायचा. तर देवदर्शन आहे. आणि देवदर्शनाचा आधीचा समाज देहांत निरूपण झालं की माझ्यातलं मी जे, ज्याला मी देह समजतो तो ते माझं देहांत झाला. आणि उरलं काय, तर साधक हे माझं मूलभूत व्यक्तिमत्व बनलं. प्रायमरी आयडेंटिटी, की मी साधक मुख्य आहे आणि मग बाकी माझी व्यवहारातली जी रूप आहेत ती आहे, ती पण ती सेकंडरी आहे. तर त्या संदर्भात एक प्रश्न आहे की म्हणले सद्गुरूचा अंकित झाला, त्यांनी विवेक करावा. पण म्हणले तुम्ही म्हणलात की हाऊ टू थिंक, पण म्हणले आम्ही विचार करत आहोत ते बरोबर करत आहोत की आम्हाला कसं समजायचं. चला आपण आपल्या सोप्या शब्दात बघू की हाऊ टू थिंक, आपण बरोबर विचार करत आहोत की नाही ते कसं समजायचं. तर चला, आपण सगळे विचार करतोच आपण. मग विचार करून आपलं मन कुठल्या निर्णयावर स्थिरावायला पाहिजे की नाही. सारखं विचार गोंधळात नाही राहायचंय, विचारच नाही करत बसायचं, कुठला तरी मनावर निर्णय घेतला पाहिजे की नाही. मग विचार करून मन कुठल्या निर्णयावर स्थिरावलं, आणि मग त्यानंतर मुख्य काय माहितीये का, त्यानंतर कृती काय घडली हे पण महत्वाचं आहे की नाही. बर, मग कृती घडली, मग त्याला आपण कृती अनालाइज करू. कृती अनालाइज करू. मग या कृतीनं काय घडलं, प्रश्न काय आहे की आम्हाला कसं समजतंय की आम्ही योग्य तऱ्हेने विचार करतो आहोत का नाही. कारण आपली बुद्धी कशी ट्रेंड आहे, आपली व्यवहारी जगामध्ये यशस्वी होण्यासाठी बुद्धी आपली ट्रेंड आहे. मग परमार्थामध्ये तीच बुद्धी चाल्याने यश मिळेल का नाही असा प्रश्न आहे. तर चला, विचार केला, कृती घडली, मग आता कृतीचं आपण अनालिसिस करू. मग आता कृती घडल्यावर
मी जी काही पण ऍक्शन घेतली त्यापासून मला काही लाभ हानी सुख दुःख झालं की नाही, त्यांनी माझं या दृश्य पदार्थांवरचं परावलंबित्व डिपेंडन्स वाढला का मी आनंदी राहण्यासाठी मी स्वयंपूर्ण बनलो? या दोघातलं काय झालं बघा. योग वासिष्ठामध्ये एक सुंदर श्लोक आहे. साधक अवस्थेमध्ये प्रायमरी इन्स्ट्रक्शन मध्ये हा श्लोक आहे योग वसिष्ठामध्ये रामचंद्रांना सांगितलेला. ते म्हणले पदार्थ वासना दार्ढ्यम. पदार्थ म्हणजे वासना जे घट्ट बनल्या, बंध इत्यभिधीयते. आता या पदार्थ वासना घट्ट झाल्या, त्याच्यामध्ये ओपिनियन पण त्यातच झाले बरं का. माझं मत मी सोडायला तयार नाही, मग ते म्हणले ते बंधन आहे. आणि त्याच्या आधीची ओळ आहे वासना तानवम राम मुक्ती मोक्ष इत्युच्यते बुधैः. त्याला मोक्ष म्हणतात. नुसतं वासना तानव म्हणजे बघा, आता इथं तर नाही, भारतात बघा कापूस पिंजणारे पिंजारी असतात बघा, पिंजारी. तर तुई 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 करून ते कापूस वेगळा काढतात, तर त्याला हे तानव म्हणजे वासना अशा विरळ केल्या. तर साधका अवस्थेमध्ये वशिष्ठ मुनी त्यालाच मुनी मोक्ष म्हणतात. वासना तानवम राम मोक्ष इत्युच्यते बुधैः. मग ह्या दोघातलं माझं काय झालं? वासना तानव झालं का पदार्थ वासना दार्ढ्यम झालं? या दोघातलं काय झालं माझं? मग आता आपल्या रामदास स्वामींना हे अपेक्षित आहे की मी आनंदाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलो पाहिजे दृश्य पदार्थांवरती. मग दृश्य पदार्थ माझे विचार असतील, माझे नातेवाईक असतील, कशाही त्यांच्यावर अवलंबून नाही राहायचं. आणि मग कन्क्लुजन असं त्यांनी प्रश्न विचारलाय, तर मग त्याचं कन्क्लुजन असं की ज्या विवेकातून वैराग्य उत्पन्न होत नाही, तो विवेक परमार्थाला फारसा उपयोगी येत नाही. बघा, हे त्या संतांचं सार आहे की विवेक. त्यांनी विचारलं त्याला उत्तर की विवेकातून जर वैराग्य उत्पन्न होत नसेल तर तो विवेक परमार्थाला फारसा उपयोगी पडत नाही. व्यवहारात यश मिळेल कदाचित, पण परमार्थाला उपयोगी नाही पडत. मग आता हे विवेक म्हणजे काय? आणखीन दुसरा प्रश्न की विवेक म्हणजे आणखीन समजावून सांगा. तर विवेक म्हणजे काय? त्याचं करन्सी काय? विचार. आपले मनातले विचार आहेत तेच विवेक आहेत की नाही? चला आता आपण आणखीन एक सोप्या पद्धतीनं की विचार किंवा ज्याला आपण म्हणतो थॉट. मग असे आपले अनेक विचार एकत्र येऊन काय होतं? विचार आपल्या मनात घट्ट झाले की त्याने आपला दृष्टिकोन बनतो, की ज्याला आपण आपली ऍटिट्यूड म्हणतो. तशी आपली ऍटिट्यूड बनते. मग आपली अनेक गोष्टींबद्दल आपला व्यवहारामध्ये ज्याशी संबंध येतो त्या संबंधी आपला दृष्टिकोन बनत जातात. आपला ज्या प्रमाणात स्वार्थ आपला साधला जातो, तसे अनेक तऱ्हेच्या वस्तूंशी इंटरॅक्शननी स्वार्थ साधून किंवा दुःख भोगून किंवा सुख भोगून हे असे अनेक दृष्टिकोन एकत्र येऊन मी त्या सुखदुःखाच्या स्वार्थ पुरा होण्याच्या अवलंबून मी त्याचं मूल्यांकन करतो किंवा व्हॅल्युएशन. तर हा प्रवास तर आपण सोपा आहे की नाही समजायला. थॉट्स, ऍटिट्यूड आणि मग मी त्याला किती किंमत देतो. मग हे सगळे एकत्र येऊन काय होतं? आपले विचार, दृष्टिकोन, मूल्यांकन एकत्र येऊन काय होतं? तर आपल्या संकल्पना किंवा कॉन्सेप्ट बनतात. मग त्या कॉन्सेप्ट तुम्ही बघितलं की 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी संपत्तीचं काही वेगळे कॉन्सेप्ट असतील, वैभवाचे वेगळे कॉन्सेप्ट असतील, पण हे सगळे कॉन्सेप्ट पाया तुम्ही जर बघाल ते बदलत असतील. त्यावेळेस गायींची संपत्ती म्हणजे एवढ्या 10,000 गायी आहेत, 100 घोडे आहेत, अशी वेगवेगळी असेल, रथ आहेत त्याचे. आता काय मोटारी आहेत, मग त्या मोटारीमध्ये अमुक तऱ्हेची मोटार आहे, विमान आहे, जे पण काही आहे. वैभव त्याचं किती आहे, याचा पाया काय आहे? वैभव. या संकल्पना बदलत असतील पण त्यांचं कायम काय राहतं? त्यातलं पैसा. त्याच्यातून आणखीन कायम काय राहतं? हा पैसा कशासाठी? तर तो मला, मी शरीर आहे असं कोणी डायरेक्ट नाही म्हणत, पण हे मला सुख लाभलं पाहिजे हे कायम राहतं.
आणि बाकीचे विचार, दृष्टिकोन, व्हॅल्युएशन हे बदलत राहत. तर हे आपण आपल्या आतमध्ये विचार केला तर आपल्याला अंतर्मुख झाल्यावरच कळेल हे. आणि ह्याचा जर रामदास स्वामींनी ह्या दशकामध्ये याचा सारांश काढलेला आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून ते म्हणतात, या सारांश सांगून ते काय म्हणले, रामदास स्वामी ते म्हणतात, तू नाहीच आहे, एक परमेश्वर आणि एक जगदाकार प्रकृती आहे. एक परमेश्वर आणि दुसरी जगदाकार प्रकृती आहे. तुला जागाच नाही. मी ज्याला म्हणतो देह शरीर, ते जड आहे, ते पण जगाचा भाग आहे की नाही. हो, माझं शरीर या जगाचा भाग आहे. मग हे ज्याला समजत नाही त्याला ते चोर म्हणतात. रामदास स्वामी हे त्यांनाच शोभत बरं का, शोभत म्हणलेलं. तर बघा रामदास स्वामी या दशकामध्ये काय सांगणार आहेत. ही जी आपली एक कॉन्सेप्ट मांडला, आपल्या कॉन्सेप्ट असलेलं, मॅन इज अ बंडल ऑफ कॉन्सेप्ट, असं एक वाक्य मी वाचलं होतं. तर हे जर तुम्ही बघितलं तर रामदास स्वामी या दशकामध्ये आपल्याला सांगणार आहेत की हे सगळे कॉन्सेप्ट वेगवेगळे असतील, पण ते काय आहेत, हे फक्त 3 प्रकार मोडतात. एक म्हणजे जीवाविषयी कल्पना, एक जगताविषयी कल्पना असतात, किंवा ईश्वराविषयी. ह्या पलीकडे आपली संकल्पना जात नाही. आणि रामदास स्वामी म्हणताय की खरं जगत आणि ईश्वर यावर हा मायोद्भव ज्ञानदशक आहे. आता एवढी प्रस्तावना पुरे, मग आता आपण बघू. आता आपण या दशकातच फक्त एक थोडक्यात बघू की देवदर्शन झालं की खरा कोण देव आहे ते रामदास स्वामी ज्ञानाच्या भूमिकेतनं आपल्याला सांगणार. मग त्यानंतर शंका पण विचारल्या आहे की देव जर सगळीकडे आहे, मग देवारातला देव कोण आहे, किंवा पंचभूत त्यांनी निर्माण केली, मग देवाला कोणी निर्माण केलं. किती किती तऱ्हेचे आपल्या मनात सुद्धा येणारे इतक्या असंख्य शंका त्यांनी रामदास स्वामींनी स्वतःच उद्भवले आहेत आणि त्याची उत्तर पण दिले. 2 समास आहेत. आणि त्यानंतर ही जगत कसं निर्माण झालं आणि जगाचा आणि देवाचा काय संबंध आहे हे सांगणारे पुन्हा 2 समास आहेत, मोठे समास आहेत. मग त्यानंतर आपण म्हणू, अरे बापरे, हे ज्ञान फार किचकट आहे, किंवा जाऊ दे, राहू दे, आता देव सगळीच कडे आहे, तर मग ठीक आहे, आता मी करून काय होणार, अशी जी आपल्याला निराशा येते काही वेळे, त्याच्यावर पण एक समास आहे. ह्या समासामध्ये दुश्चितपणामध्ये तो शिष्य शेवटी रामदास स्वामींना म्हणतो की सत्संगाची महिमा तुम्ही सांगता, तर मला किती दिवसात मुक्ती मिळेल ते सांगा. किता दिवसा लाभे मुक्ती, ते मज निरूपावे स्वामी. त्याला रामदास स्वामींनी उत्तर पण दिलेलं आहे. आणि मग त्यानंतर मोक्ष निरूपण, आपण ज्याला मोक्ष म्हणजे आपलं ध्येयाबद्दल आणखीन माहिती, आणि आत्मदर्शन, आपल्या स्वतः आपण कशाचे बनलेलो आहोत ते, आणि ह्यांचा सिद्ध लक्षण म्हणजे आपण जगात वावरायला पण पाहिजे की नाही. नुसतं आत्मदर्शन होऊन पण आपला व्यवहार सुटायचा नाही, आपलं जे संसार मधले जे कर्तव्य आहेत ती करायची आहे, म्हणून सिद्ध लक्षण सांगितलं. आणि हे शून्यत्व नाही, हे बौद्ध दर्शनाचा निराश करून हा दशकाचा आढावा आहे. फार अगदी सूत्रबद्ध आणि लॉजिकल त्याचे उलगडत जातो हा दशक, ज्ञान दशक. तर आपण बघू. श्रीराम बघा, श्रोती व्हावे सावधान, विमळ ज्ञान बाळबोध. श्रोती व्हावे सावधान, विमळ ज्ञान बाळबोध. गुरु शिष्यांचा संवाद अतिसुगम पर्येसा. म्हणजे मी तुम्हाला अत्यंत सुगम करून सांगतोय. किती म्हणजे छोट्या बाळाला पण समजेल, बाळबोध आहे तो, त्या छोट्या बाळाला पण समजेल असा बाळबोध मी सांगतोय. आता ते रामदास स्वामी म्हणतात बाळबोध, आपल्याला तर कठीण जात आहे ते. असू दे, आपण करू आपल्याकडनं प्रयत्न. बाळबोध आहे, पण त्यासाठी आपण आणखीन सोप्या शब्दात आपण आणखी बघू. तर याच्यानंतरच्या पुढच्या ओव्या आहेत ना, ते म्हणजे किती शास्त्र, उपासना, पंथ, मतांतर, एकदा परमार्थाच्या मार्गात पडलो की किती ते संपत नाही, आपण त्या घोटाळ्यात अडकतो. म्हणजे नाना शास्त्रे धांडोळीता, धांडोळीता म्हणजे जणू काही त्यात हरवून गेला. आयुष्य पुरेना सर्वथा, किती किती ग्रंथ आहेत, किती किती दर्शन आहेत. त्यामुळे आणि तरी संशयाची व्यथा वाढोची लागे, संशय फिटत नाही तरी.
असं सांगून ते म्हणले, बहुत शास्त्री बहुत भेद, मता मतांचा विरोध, ऐसा करिता विवाद बहुत गेले. ह्या सगळ्या वाद विवादांमध्ये किती आले आणि गेले, किती भरपूर, याला सगळं आयुष्य पुरणार नाही. मग खरं काय आहे ते म्हणले, आपली वृत्ती कशी असते, बहुविध उपासना, ज्याची जेथे पुरे कामना. माझी इच्छा जिथे पुरी होते ना, त्यालाच मी खरं मान. तो तेथेची राहिला मना, सदृढ करुणी. तर मी समजा कुठल्या देवाला उपासना केली, माझी तिथे कामना पूर्ण झाली, तर बस मग मी तिथेच राहतो, तो तेच मी खरं मानतो. बहुविध उपासना, ज्याची जिथे पुरे कामना, तो तेथेची राहिला मना, सदृढ करुणी. मग अशी लिमिटेड अंडरस्टँडिंग नाही उपयोगी. मग अज्ञानी साधकाचं मत काय आहे, तर नाही म्हणे, मग तरी पुन्हा आता देव कधी नवसाला पावला, मग कधी नाही पण पावेल, तर मग काय करेल. मग ते शेवटी तो साधक म्हणतो, हे अज्ञानी साधकाचं मत आहे. सहस्त्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परित्या देवाचे कौतुक, ठाई न पडे. म्हणजे नाही का, खरा देव कुठे मिळणार हो, कोणाला नाही मिळत, असा नाही मिळत. त्याला समर्थांचं मत काय आहे, ते म्हणतात, ठाई न पडे कैसे म्हणता, इथे लागली अहंता. बघा स्वामीजींनी अगदी आपल्या काय म्हणतात, वर्मावर बोट ठेवलं. ते प्रयत्नांना कमी लेखत नाहीयेत, पण ते काय म्हणतात, मी जे प्रयत्न केले ते मी अहंभावाने केले, आणि देव राहिला परता अहंता गुणी. चला आता आपण याच्यावर थोडा विचार करूया. बघा, त्यांनी किती किती शास्त्र वाचली, किती किती पुस्तकं वाचली, मतांतर केली, पण रामदास स्वामी कसं, आणि त्याच्यानंतर त्यांनी काय कन्क्लुजन काढलं. आता एक गीतेमधला मनुष्याणाम सहस्रेषु, तुम्हाला श्लोक आठवला असेल, पण रामदास स्वामी काय म्हणतात, हे असं का वाटतं, तर तेथे लागली अहंता, ठाई न पडे कैसे म्हणता, तेथे लागली अहंता. मग आता प्रश्न असा येतो, मी देवाची प्रचिती कशी आणि कुठे पाहतो. मी देवाची प्रचिती कशी आणि कुठे पाहतो. तर मग आपण एक असं करू, आपण एक फ्लॅश पोल घेऊ, की देवाची प्रचिती म्हणजे काय. तर बघा, हे आपलं स्वतःचं निरीक्षण आहे, आणि त्यांनी काय होईल, त्यांनी आपल्याला दासबोध आणखीन जवळचा वाटेल. तर मग तुम्हाला दिसत आहे ना हा पोल, की प्रपंचाला अनुकूल घटना घटत जाणे म्हणजे देवाची प्रचिती का, किंवा माझ्या मनाप्रमाणे कुटुंब आणि समाजातील माणसांनी वागणे म्हणजे देवाची प्रचिती का, किंवा कुटुंबात काय व्यवहारात जे होईल संसारात ते होऊ दे, पण मला माझ्या मनाला विशेष कष्ट न पडता माझं मन पूजेमध्ये एफर्टलेसली रमू लागलं, ते म्हणजे उपासना आहे, किंवा वरील सर्व पर्याय. तर ह्यातलं मी काय जवळचं समजतो. तर हे अनॉनिमस पोल आहे आपला नेहमीप्रमाणे. तर तुम्ही आपल्याला एक आज छोटा व्हिडिओ पण बघायचा आहे, तर तुम्ही पटकन वोट करा, नाही तर मग आपला व्हिडिओ नाही बघून होणार. आज हे आतमध्ये जाणं म्हणजे काय, किंवा समर्थ म्हणले हे अहंतामुळे नाही कळत, हे कसं काय. तर बघा, अजून निम्म्या जणांनी मत दिलंय, तर सगळ्यांनी मत द्या. तर मी 10 सेकंद थांबतो. सोपं आहे प्रश्न हे. आपले सगळी उत्तर सगळ्यांची बरोबर आहे बरं का, कारण असं आहे, मी जिथे आहे तिथे आहे, आता काय त्याच्याशी वाद घालता येत नाही, पण प्रोग्रेस तर तिथूनच होईल की नाही. तर बघा, आता मी पोल थांबवतो, आणि मग तरी पण अजून 10-15 जणांनी मत नाही दिलं, पण तर ठीक आहे. आणि आता मी शेअर करतो रिझल्ट, मग समीर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तर बघा, खरं म्हणजे वरील सर्व पर्याय हे साधनाच्या प्राथमिक अवस्थेत बरोबर आहे, की आता खरोखर त्याला आता खायची पंचायत आहे. प्रपंचाला अनुकूल घटना घडली तर मग मला देवाची प्रचिती आली, मी ऍटलिस्ट जगाकडे तोंड वेंगडायच्या ऐवजी देवाकडे मागितलं की नाही. पण खरं त्याचं
उत्क्रांती किंवा जाणीवेचा क्रमविकास ज्याला आपण म्हटलं, साधनाची मॅच्युरिटी साधकाची, की माझं मन उपासनेमध्ये, उपासनेसाठीच उपासना करायची, त्यातच रमू लागलं. तर बघा आपले बहुसंख्य साधक ज्ञानी आहेत, त्यांनी हे कसं सांगितलं की मी कशाला, देवाची प्रसिद्धी मी कुठे पाहतो, देवाची प्रसिद्धी कुठे पाहिजे आहे हे मला कळलं म्हणजे मग माझ्या मनातले संदेह जातील की निश्चयात्मक माझी साधना आणखी. हे 4 पर्याय आपण बघितले. तर प्राथमिक अवस्थेत सगळे बरोबर आहे, पण विनोबा भावे कसं म्हणायचे की आई जसं मुलाला काम करण्याबद्दल एक गुळाचा खडा देते, तसं आपण भगवंताकडे मागतो. चांगलं आहे, पण मागतच राहणं किंवा तेवढ्या पुरतं देव फक्त माझ्या अडचणी सोडवणारा एक हुकमी कोणी असं नाही समजायचं. रामदास स्वामींना हे अपेक्षित नाही. बरं चला आता पुढे बघू. मग आता तुम्ही म्हणाल देव वगैरे नको, आम्ही आता हे ज्ञानदशक बघत आहोत, तर देवाची प्रसिद्धीपेक्षा आम्ही जे अभ्यास करतो, वेदांत वाचतो, तर मी ज्ञानाची प्रसिद्धी कशी पाहिजे ते सांगा तुम्ही, हो की नाही? बरोबर आहे, ज्ञानाची प्रसिद्धी पाहिली पाहिजे की. बरं चला आता आपण मग दुसरा पोल एक बघूया की ज्ञानाची प्रसिद्धी म्हणजे काय ते बघूया. बघा हे दिसत आहे तुम्हाला की परमार्थ ज्ञानाची प्रचिती कशी पाहावी. कारण बघा आपण सगळे बुद्धिमान लोक आहोत, व्यवहारी आहोत, प्रॅक्टिकल आहोत. मग आपण जे प्रयत्न करतो ते योग्य तऱ्हेनं, एकाने कसं विचारलं की आम्ही जो विवेक थिंकिंग करतोय ते योग्य दिशेने करतोय का नाही. त्यामुळे मी परमार्थ ज्ञानाची प्रचिती संबंध माझे मुख्य ग्रंथ तोंडपाठ होण्यामध्ये आहे का, किंवा आता लोक म्हणतात अरे हे साधक आहेत, ज्ञानी आहेत, त्यांनी मला मानू लागले लोक, त्याच्यामध्ये आहे का. किंवा मग काही वेळा असं वाटतं माझी अधोगतीच होत आहे, मला वाटतं प्रगती जाऊ द्यावं, पण माझ्यातले दुर्गुणच मला खूप दिसायला लागले, ते आहे का. की माझ्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या घटनांमध्ये मला भगवंताचा किंवा गुरुचा हात दिसू लागला, हे आहे काय आहे याच्यात. बघा तुम्ही विचार करा, आपल्याला मनन करायचंय की नाही, म्हणजे मननात्मक प्रश्न आहेत हे पॉइंटर्स आहेत. तर तुम्ही तुमच्या समाधानासाठी तुम्ही व्होट करा, की तुम्हाला नक्की सांगतो एक तुम्हाला त्यातनं सेल्फ लर्निंग सारखं आपल्याला होईल. आता मी पोल एंड करतो, मी शेअर करतो. बघा की असं आहे, आता अध्यात्म ग्रंथ मुखोद्गत करण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण ती प्रचिती म्हणजे कसं आहे, ते कशासाठी करायचे. तर असं वाटलं पाहिजे की संत माझ्याशी बोलत आहे, पण खरं म्हणजे माझे अवगुण मला जर जाणीवच नाही झाली तर मी प्रगती करणार कशी. बघा आपण या मूर्ख लक्षणांमध्ये एक उभी बघितली होती रामदास स्वामींची, सर्व अवगुणांमध्ये अवगुण, माझे अवगुण वाटती गुण असं रामदास स्वामी त्यावेळी म्हणलं होतं. मग अधोगती नाही होत बरं, माझे अवगुण मला कळायला लागले ना, तर चांगलं उलट लोकांनी सांगण्यापेक्षा माझे मला कळले तर चांगलं की नाही. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात अत्युच्च पायरी साधनेची आपल्या जाणीवेचा कर्मविकास किंवा मॅच्युरिटी, माझ्या जीवनात ज्या ज्या काही घटना घडत आहेत त्या भगवंताच्या आदेशाने घडत आहे. मला प्रिय असतील तर मला प्लीज करण्यासाठी नाही, पण भगवंताची अशी इच्छा आहे की मला आज उत्तम जेवण मिळावं. मग कधी उपास घडेल सांगा, तर भगवंताची अशी इच्छा आहे की आज आपल्याला हे खायला मिळेल. तर ही भगवंताची इच्छा म्हणून माझी सुखदुःखांकडे मी बघायला शिकणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणं आहे. तर मग आता चला आता आपण पुढे बघू की, पण तरी हे आता बघितले आपण, आता पुढचा आता तरी एक राहिला की समर्थ म्हणतात की तेथे लागली अहंता, देव राहिला परता अहंता गुणे. तर आपल्याला असा एक साहजिकच प्रश्न पडेल की हे अहंता गुणे कसं, मी तर साधना करत आहे, मी तर बघा अहंता कसं काय म्हणतात
म्हणजे हे पटत नाही मला, की मी करत मी असं म्हटलं, "है मला नाही दासबोध ऐकायचा." तर एक अहंता समजू शकतो, की दासबोध म्हणजे आता आपण दासबोध ऐकतोय म्हणून ज्ञानेश्वरी म्हणा, जे पण काही गीता म्हणा, तर त्याला नावं ठेवली तर अहंता समजू शकतो. पण असं आहे, रामदास स्वामी आपल्याला विचार करायसाठी म्हणतायत, की मी अध्यात्माचं चिंतन, अध्ययन करतो, ते कशासाठी करतो? माझा उद्देश काय करायसाठी? आणि तो जर उद्देश योग्य दिशेने नसेल, तर त्याला ते अहंता म्हणतात. आणि हे तुमच्या आमच्यासारख्या संसारी गृहस्थांनाच नाही, तर ही अडचण आहे. रामदास स्वामी त्या मोठ्या मोठ्या काय म्हणायचंय, की योगी, साधक, ब्रह्मचारी यांना सुद्धा ही येते. तर ह्याचा एक सुंदर सादरीकरण चिन्मय मिशननी केलंय. एक श्वेतकेतू आणि उद्दालक, उद्दालक मुनींचा मुलगा श्वेतकेतू. तर उद्दालक मुनी त्याला पाठवतात गुरुघरी शिकायला, आणि मग तो श्वेतकेतू येतो घरी. तर त्या आचार्यांना असं वाटतं, त्याच्या वडिलांना, ते सुद्धा ज्ञानी असतात बरं का, ते त्याला ना असं दिसतं की हा मुलगा फार त्याला काही ज्ञान विषय झालं नाही. कारण तो म्हणतो की मी हे आज ज्ञानाने, आता त्या काळचं उदाहरण घेतलं तरी, की जनक सभेमध्ये 1000 बैलांवरती सोनं लावलेले मी, ते जनकाची सभा वादविवादात मी जिंकेन, अशी ईर्ष्या त्याच्या मनात असते. आता कोणी म्हणतात माझं या आयलंडवर घर पाहिजे, इकडे घर पाहिजे, तिकडे घर पाहिजे, मी शाळेत का जातो, चांगल्या कॉलेजमध्ये का जातो, तर मग चांगले नोकरी मिळेल. म्हणजे ज्ञानासाठी जातो का शिकायसाठी जातो काय माहिती. तर आणि त्याचे उत्तर आणखीन काय म्हणले, ते मग त्याचे वडील विचारतात, काय रे पण सुख म्हणजे काय, की सुख सगळीकडे आहे, की जे जाणल्याने सुख मिळतं हे तुझ्या गुरूंनी शिकवलं का तुला? तो बघा त्याचा अहंता. मला रामदास स्वामीचा शब्दावरनं तो एपिसोड आठवला. तो श्वेतकेतू म्हणतो, माझ्या गुरुना म्हणे माहित नव्हतं हे नसणार, कारण म्हणे त्यांना माहित असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं. त्याचे वडील म्हणतात, अरे पण तू त्यांना विचारलं का? तर बघा, आपण हा एपिसोड बघू, 2 मिनिटाचा आहे, मग आपण थांबू इथे. आता आपण बघूया. कब तक यूं ही प्रतीक्षा करती रहोगी? वो आ जाएगा। आप पिता हैं, आप निर्मोही हो सकते हैं, पर मैं तो मां हूं। शाम गोधूली के समय अपनी गायों की प्रतीक्षा करती हूँ, फिर वो तो मेरा बेटा है। सूत्रधार कौन है वे आचार्य, और वे किसकी प्रतीक्षा कर रहे हैं? नटी वे हैं धौम्य ऋषि के शिष्य और ऋषि अरुण के पुत्र आरुणी, जिन्हें लोग आरुणी उद्दालक के नाम से भी जानते हैं, और वे प्रतीक्षा कर रहे हैं वेद विद्या प्राप्त कर लौट रहे अपने पुत्र श्वेतकेतु की। जीता रहे मेरा लाल। शांति। श्वेतकेतु, जी तात। अब आगे और वेद अभ्यास करना है या विवाह? एक बार मैं जनक की सभा को जीत लूं, फिर जैसा आप चाहें। श्वेत केतु को देख आप कुछ असहज हैं। मैंने उसे ज्ञान की साधना के लिए भेजा था, और कल मुझे लगा कि वो शब्दों और सूचनाओं का बोझ ढोकर आया है। ऐसा क्यों लगा आपको? मैंने उसकी आंखों में दर्द देखा, शिक्षित होने का दर्द। वो सभी को जीतना चाहता है। वो अभी भी अपने अलावा दूसरे को देख रहा है।
तात, अम्ब कह रही थी कि आप मुझसे कुछ बात करना चाहते हैं। आओ बैठो। जी। श्वेत केतु, मुझे नहीं लगता कि तुमने वेदों का मर्म समझा है। क्या तुम उसे जानते हो जिसे जानने से जो सुना न गया वो सुनाई देने लगता है, जिसके बारे में विचार न किया गया वो विचार बन सामने आ जाता है, जो अज्ञात है वो ज्ञात हो जाता है। मेरे महान आचार्यों ने, जिन्होंने मुझे शिक्षा दी है, वे निश्चित रूप से यह नहीं जानते थे। यदि वे जानते तो मुझे इसकी शिक्षा अवश्य देते। आप स्वयं ही मुझे इस बारे में बताएं। तर बघा, आपण इथे थांबू, कारण आता इथून नवीन टॉपिक सुरू होतो की विचार कसा करावा, तर हा अहंकार टाकून विचार करायचा हे रामदास स्वामींनी तर प्रथमच सांगितलं आपल्याला की अहंकार सोडून, म्हणजे मला मी ह्याला जिंकेन त्याला जिंकेन, हे करीन ते करीन, त्याच्यापेक्षा मला देव ओळखण्यासाठी माझी साधना आहे हे मनामध्ये रुजण्यासाठी रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत की आपण अहंकार सोडून साधना केली पाहिजे. मग ठीक आहे, अहंकार सोडून साधना करायची, मग कशी करायची? तर देव शोधन कसं करायचं किंवा देव दर्शन कुठे आणि कसं बघायचं हा आता पुढचा विषय आहे, तो आपण पुढच्या सोमवारी बघू. तर मी असं करतो, मी प्रार्थना म्हणतो, याचे आपण काही आधुनिक दाखले पण घेणार आहोत. त्याचा बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.